यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प गुंफणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। यंदा व्याख्यानमालेचं 39वं वर्ष असून 8 ते 14 जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात रोज रात्री ठीक 8 वाजता आयोजन करण्यात आलं आहे। या व्याख्यानमालेत एकाही वक्त्यांची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळही गेल्या 38 वर्षात एकच राहिली आहे असं वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300वी जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 8 जानेवारी रोजी व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार असून पहिलं पुष्पही ते गुंफणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानाचा असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितलं। तर 9 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यावरण संशोधक प्राची शेगावकर हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर व्याख्यान देणार आहेत। तर 10 जानेवारी रोजी सद्गुरू श्री वेणा भारती महाराज हे तणावमुक्त जीवनाचे गुरुकिल्ली या विषयावर आपले विचार मांडणार आहेत। 11 जानेवारी रोजी वैद्य सुविनय दामले हे आजीबाईचा बटवा खोलून सर्व वयोगटातील नागरिकांना निरोगी जीवनाचा कानमंत्र देणार आहेत। 12 जानेवारी रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे ॲडव्होकेट पारिजात पांडे हे बहुचर्चित कायदा वक्फ बोर्डाचा या विषयावर विचार मांडून नागरिकांचं उद्बोधन करणार आहेत। तर 13 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने हे अटलजींचा वसा आणि वारसा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत। तर व्याख्यानमालेचा समारोप सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या प्रकट मुलाखतीनं होणार आहे। माधुरी तामाणे या त्यांची खुमासदार मुलाखत घेतील। ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारलेली ही व्याख्यानमाला ठाणे जिल्ह्यातील आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ माळगे यांच्या नावानं सुरू असून व्याख्यानमालेला कोणत्याही सेलिब्रिटीशिवाय मोठी गर्दी होते। विशेष म्हणजे व्याख्यानमालेत सहभागी झालेला एखादा वक्ता देखील सेलिब्रिटी होतो अशा शब्दात केळकर यांनी व्याख्यानमालेचं महत्त्व विशद केलं। या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलंय। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 15 ते 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले उड्डाणपूल आता नागरिकांच्या वापरासाठी सुरक्षित आहेत का याची चाचपणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आलाय। ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 26 पूल आहेत। यामध्ये MMRDA, MSRDC, सार्वजनिक बांधकाम तसंच ठाणे महापालिकेचे उड्डाणपूल आहेत। त्यापैकी महापालिकेच्या मालकीचे 8 उड्डाणपूल आहेत। कोपरीसाठीच आणि नवीन ठाणे स्टेशन असे 2 उड्डाणपूल प्रगतीपथावर आहेत। कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। बाजूलाच बांधण्यात आलेल्या दुसऱ्या उड्डाणपुलाला देखील आता 15 ते 20 वर्ष झाली आहेत। या दुसऱ्या उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तिसऱ्या उड्डाणपुलाची देखील निर्मिती करण्यात आली असली तरी दोन्ही जुन्या उड्डाणपुलांवर वाहतूक सुरूच ठेवण्यात आली असल्यानं हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का हे आता तपासलं जाणार आहे। कळवाखाडी उड्डाणपुलासोबतच मुंब्र्याच्या उड्डाणपुलाचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे। त्याचसोबत ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 10 ते 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सॅटिस पश्चिम उड्डाणपुलाचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे। यासाठी IIT या नामांकित संस्थेची मदत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आलाय। शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रकल्पांना जवळपास 15 ते 20 वर्ष झाली असल्यानं स्लॅब, पिलर्स, साऊंड बेअरिंग आणि चळ्यांची तपासणी केली जाणार आहे। IIT मुंबईच्या पथकानं तिन्ही पुलांची पाहणी केली आहे। पुढील आठवड्यात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात होणार आहे। दिवसा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रात्री युद्धपातळीवर काम करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा 6 वर्षीय जलतरणपटू रेयांश सानिका दीपक खामकर यानं विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर 3 तासात पोहून पार केले। 15 किलोमीटरचं अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डनं घेतली आहे। याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होतंय। सांस्कृतिक कार्य तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, ठाणे जिल्हा हौसिंग जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रेयांशचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलाव येथे दररोज सराव करतो। रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचं शाळेनेही कौतुक केले। गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशनं 13 पदकं प्राप्त केली असून यामध्ये 5 सुवर्ण, 5 रौप्य तर 30 कांस्य पदकांचा समावेश आहे। विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती। या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्यानं सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती। परंतु हे अंतर अवघ्या 3 तासात पार करून रेयांशने एक विक्रम केलाय। त्यानं केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली असून रेयांशला देऊन त्याचा सन्मान केलाय। 2024 मध्ये रेयांश खामकर हा सतत विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं सहभाग घेत होता। 2 जून रोजी ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 25 मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत त्यानं सुवर्ण पदक तर 50 मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये त्यानं कांस्य पदक प्राप्त केलं होतं। 6 जुलै 2024 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्यानं 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले। 17 ते 18 ऑगस्ट रोजी बँकॉक, थायलंड येथे झालेल्या आशियाई ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रेयांशनं उत्कृष्ट कामगिरीही केली आहे। तो महाराष्ट्र एकात्मिक असोसिएशनने निवडलेल्या 15 जलतरणपटूंपैकी एक होता, ज्याने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं। 6 वर्षांखालील मुलांच्या गटात 25 मीटर फ्रीस्टाईल किकबोर्डमध्ये रौप्य पदक, 25 मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक, 50 मीटर ब्रेकस्ट्रोकमध्ये कांस्य पदक, 200 मीटर फ्रीस्टाईल रिलेमध्ये त्यानं रौप्य पदक प्राप्त केले। 15 सप्टेंबर 2024 रोजी अंडर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रद्वारा आयोजित केलेल्या 4थ्या महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धेत रेयांशनं 50 मीटर मोनोफिन सरफेस स्विमिंगमध्ये सुवर्ण पदक, 100 मीटर बायोफिन मिश्र रिलेमध्ये सुवर्ण पदक, 50 मीटर बायफिन स्विंगमध्ये रौप्य पदक पटकावले। विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटन जेटी अशी 15 किलोमीटरची स्पर्धा होती। त्या 2 स्पर्धा असतात, एक 15 किलोमीटर आणि 30 किलोमीटर। त्या आम्ही गेली 3रं वर्ष, आम्ही 2 वर्ष अगोदर पण 30 किलोमीटरची स्पर्धा झाली। यावेळी पहिल्यांदा 15 किलोमीटरची स्पर्धा झाली। 15 किलोमीटर स्पर्धेमध्ये आमच्या स्टारफिशचे जवळजवळ 10 जलतरणपटू सहभागी झाले होते। त्यात रेयांश खामकर हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले 4 जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता, पण तिथे गेल्यावरती त्या चौघांनी सोलो करण्याची एक आम्ही मनशा बाळगली आणि त्यांनी सगळ्यांनी सोलो पद्धतीने इव्हेंट तो सक्सेसफुली कंप्लीट केला। त्यामुळे रेयांश खामकर हा वयवर्ष 6 वर्ष आणि 2 महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे। ही सागरी स्पर्धा आहे, याच्यामध्ये आपल्याला करंट्स, जेलीफिश आणि बारीक सारीक मासे सगळे आपल्याला आव्हानं पेलून हे करायला लागतात। त्यासाठी आपण जेलीफिश साठी मुलांना ग्रीस लावतो। आताच आम्ही एक सिंगापूरवरून एक प्रोडक्ट मागवले, जे जेलीफिशला एक प्रोटेक्शन म्हणून क्रीम आहे,
ती आपण त्यांना वापरलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना करंटचा अनुभव देण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये पॅराशूट घालून सराव करतो. या सर्व आव्हानातूनही सागरी स्पर्धेत करंट हा विषय महत्वाचा आहे. तो जर व्यवस्थित पार केला आणि बोटीच्या खलाशाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर या स्पर्धा तसा मुलं व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतात. शहराची उंची त्या शहरात असलेल्या उंच इमारतींवरून किंवा शहरातील श्रीमंत माणसांवरून ठरत नाही, तर त्या शहरात असलेले संस्कार, शहरात असलेलं स्टेडियम, नाट्यगृह, महाविद्यालय, तरुण तलाव, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वास्तू, ग्रंथालय यावरूनच ठरत असतं. या ठाणे शहराला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवण्याचं काम सतीश प्रधान यांनी केलं. त्यामुळे या ठाणे शहरात सतीश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारण्याचं आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत दिलं आहे. स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे शहराला आकार देण्याचं काम प्रधान यांनी केल्याचं सांगितलं. त्यांच्या कर्तृत्वामुळे ठाणे शहरानं राष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटवलाय. तर शिवसेना पक्षाचे नेते राजन विचारे यांनी सतीश प्रधान यांनी उभारलेल्या वास्तू ठाणे शहरासाठी आजही प्रेरणादायक आहेत अशी भावना व्यक्त केली. आमदार निरंजन डावखरे हे भावना व्यक्त करताना म्हणाले की कोणतेही क्षेत्र नाही त्याला प्रधानांचा स्पर्श झाला नाही. प्रधान हे ठाण्यातील नेतृत्वाचे शेवटचे तारे होते असंही त्यांनी सांगितलं. माजी खासदार आनंद परांजपे यांनी सतीश प्रधान यांच्या राजकीय क्षेत्रातील काही आठवणी सांगितल्या. प्रधान यांचं ठाण्यातील भरीव कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल असंही त्यांनी सांगितलं. या शोकसभेत लेखक प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ तसंच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रधान यांच्या योगदानाची आठवण करून दिली. यावेळी प्रधान यांच्या कुटुंबातील सदस्य तसंच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारीही उपस्थित होते. राज्याबाहेर एकही उद्योग यापुढे जाऊ देऊ नका, यासाठी काळजी घ्या अशा स्पष्ट सूचना देत एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिझनेस जत्रेत बोलताना उद्योगमंत्र्यांना दिला आहे. ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध संस्थेच्या वतीने आयोजित बिझनेस जत्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उपस्थिती लावून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केलं. एका उद्योगांमुळे अनेक लघुउद्योजकांना काम मिळतं, यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते. यामुळे उद्योग हे राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे 2.5 वर्षात काय झाले याचा विचार सोडा आणि यापुढे एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना उद्योगमंत्र्यांना त्यांनी दिल्या आहेत. तसंच एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशाराही दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर होता. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आता परकीय गुंतवणुकीत आपलं राज्य क्रमांक 1 वर आलंय. पूर्वी उद्योजकांना आपले काय म्हणून विचारलं जायचे, आता आम्ही त्यांना तुमचं काय म्हणून विचारतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग, मंदिरं, दुकानं, सण, उत्सव बंद होते. सगळं बंद करून चालणार कसं? नुसतं कोरोना करून चालत नव्हतं. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनातील एका विचारधारेचं सरकार स्थापन केल्याचंही त्यांनी सांगितलं. मागील 2.5 वर्षात विविध क्षेत्रात काम झालं. आपलं राज्य उद्योग स्नेही राज्य झालं असंही त्यांनी सांगितलं. व्यवसाय कोणताही असो त्यात प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल तर शून्यात विश्व निर्माण होतं. संधीचं सोनं केलं पाहिजे, असं केल्यास त्या व्यक्तीला निश्चित यश मिळतं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.